हरे राम राम राम. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या सत्संगामध्ये. अतिशय आपल्या जीवनाचं मोठं सौभाग्य आहे की आपणास पुन्हा पुन्हा संधी मिळते सत्संगाची. आणि सदैव असं आपण समजलं पाहिजे की आज माझा पहिला सत्संग आहे, असं समजलं पाहिजे. मला काही जाणून घ्यायचं आहे, मला काही समजून घ्यायचं आहे. आणि आज शेवटचा पण असू शकतो. पुढचं माहीत नाही, पुढचा सत्संग मिळेल का नाही मिळेल. आज जो आलो आहे हा शेवटचा पण असू शकतो. त्याने काय होतं की आपली चेतना जी आहे ती अनुकूल बनते ऐकण्यासाठी, चिंतनासाठी, समजण्यासाठी आणि भगवंताचा अनुभव घेण्यासाठी. आपण केवळ असं समजलं हां कायमचंच आहे, जायचं आहे, बसायचं आहे, काहीतरी बस वेळ घालवायचा आहे, अशा मानसिकतेमध्ये भगवंताची अनुभूती होणं अशक्य. आपल्यामध्ये तीव्रता पाहिजे, इंटेन्सिटी म्हणतात इंग्लिशमध्ये. तीव्रता पाहिजे, गंभीरता पाहिजे. की जीवनाचा काही भरोसा नाही आहे, देहाचा काही भरोसा नाही आहे. पण आज भगवंताने संधी दिलेली आहे पुन्हा एकदा की जीवनाचं समाधान घेण्यासाठी. आणि हाच उद्देश आहे सत्संगाचा की त्या सत्संगामधून आपल्याला आपला आत्मबोध व्हावा, जीवनाचं ज्ञान व्हावं की कोण आहे, मी कुणाचा आहे, मी कुठून आलो आहे, मला कुठे जायचं आहे, मी कशासाठी आहे. हे जे मूलभूत प्रश्न आहे, मूलभूत काही ह्या गोष्टी आहेत, हे जाणणं आवश्यक आहे. त्यावेळेस आपण जाणतो पण ते मानत नाही की हे सत्य आहे, मानत नाही आपण. म्हणून जो लाभ व्हायला पाहिजे तो होत नाही. आपल्या अनेक वर्ष निघून जातात पण असं वाटत नाही की जीवन धन्य झालं आहे, आज पण जर वेळ आली आपल्या गावाला जायची तर मी तयार आहे, असं काही होत नाही. हे होऊ द्या, हे कामाचं, आमचं दुकानचं काम बाकी आहे, आमचं हे काम बाकी आहे, आमच्या मुलाचं हे काम बाकी आहे, भगवंता तू आहे तर हे होऊ दे, असं आपल्या मनात भावना असते, इच्छा असते. पण असं काही मनात येत नाही की भगवंता मला घेऊन चल तुझ्याकडे, आता कंटाळा आला जगामध्ये आता कंटाळा आला तुझ्याकडे घेऊन चल, असं काही कोणी म्हणत नाही. मला सुखी ठेव देवा, कुठं? माझ्या घरात, कुटुंबामध्ये, माझ्या घरात सुखी ठेव, या हाडामासाच्या देहामध्ये मला सुखी ठेव. किती दिवस शक्य आहे? जास्त दिवस शक्य नाही आहे. म्हणून मनुष्य जन्म जो आहे हा यासाठी आहे की आपण जाणावं की आपलं मूळ स्थान हा देह नाही आहे, हे गाव नाही आहे, जग नाही आहे. आपलं मूळ स्थान भगवंताचं धाम आहे, जे सर्वोच्च आहे, नित्य सच्चिदानंदमय. आणि म्हणून आपलं सौभाग्य आहे की भगवंत आपल्याला पुन्हा पुन्हा संधी देतो आहे. तुम्ही खूप श्रद्धाळू भक्तगण आहात, तर तुमचं स्वागत आहे. माझी विनंती आहे की आता आपण थोडा वेळ ज्या जमलो आहे, आपलं मन शांत ठेवून, मोबाईल बंद ठेवून, बाकी सगळे विचार बाहेरच्या बाहेर ठेवून इथे आपण भगवंताच्या धामात आलेलो आहे. म्हणजे भगवंताच्या आपण दोघं साईडला जे लीला बघतोय, बास कमी कर, बास मध्यभागी ठेव, मध्यभागी ठेवायचं, उभं. हां, तर आपण जे आलेलो आहे भगवंताच्या धामात आलेलो आहे. इथे भगवंताच्या शिवाय दुसरा कोणता विचार असूच नाही का? हे त्यासाठी आहे सत्संग केंद्र आहे. कृष्ण भावनामृत संघाचं हे सत्संग केंद्र आहे आणि ते आपल्या आत्म्याच्या कल्याणासाठी आहे. आपलं स्वागत आहे. माझी विनंती होती आहे की आपलं मन शांत ठेवा, मुलांना सांभाळून ठेवा जवळ. आपल्या गोंधळ केला त्यांना बाहेर थोडं घेऊन जा. मुलांना कठीण जातं त्यावेळेस जास्त वेळ बसणं. आपण आधी भजन गाऊया. सगळ्यांनी भाग घ्यायचा आहे आनंदाने, उत्साहाने, की जसं की आपली आज पहिली वेळ आहे असं उत्सुकता पाहिजे. मी आज पहिल्यांदा आलेलो असं भावनेमध्ये, मग त्यात नाविन्य असतं, एक उत्सुकता असते, एक त्यामध्ये चैतन्य असतं, जिवंतपणा असतो. मी कायमचा येतो आहे असं म्हटलं की मग ते उत्साह येत नाही एवढा. मी पहिल्यांदा आलो आहे इथे आज,
ठीक आहे, असं समजून सगळ्यांनी आनंदाने उत्साहाने भाग घ्या आणि भगवंताला अनुभवून घ्या. चला. जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय गोपी जन वल्लभा गिरिवरधारी जय गोपी जन वल्लभा गिरिवरधारी यशोदानंदन भ्रज जन रंजन यशोदानंदन भ्रज जन रंजन यमुना तीरा वनचारी यमुना तीरा वनचारी जय राधा माधव जय बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी यशोदानंदन भज जन रंजन यशोदानंदन भज जन रंजन यमुना तीरा वनचारी यमुना तीरा वनचारी यमुना तीरा वनचारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Jai Radha Gopinath Radha Gopinath Radha
जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम कृष्ण बलराम जय वृंदावन धाम। जय गौरनिताय 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 जय गौरनिताय। जय जय प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद। जय जय गुरुदेव 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 जय जय गुरुदेव। निताई गौर हरि बोल हरि बोल हरि बोल निताई गौर हरि बोल। कलियुग पावन श्री हरिनाम संकीर्तन यज्ञ की जय। श्री राधा गोपीनाथ जी भगवान की जय। श्री वृंदावन धाम की जय। जगत गुरु श्री प्रभुपाद की जय। श्रीमद् भगवद गीता भागवत महापुराण की जय। समवेत गौर भक्त वृंद की जय। निताई गौर प्रेमानंदे। तर सगळ्यांनी हात जोडायचे आपल्या छातीजवळ। आपण मंगलाचरणचे प्रणाम मंत्र म्हणणार आहे। सत्संगाचा सर्वात मोठा किंवा सर्वात महत्त्वाचा भाग आपण जे भजन गायलं ते आणि मंगलाचरणचे प्रणाम मंत्र आपण जे म्हणतो ते सर्वात महत्त्वाचा भाग आहे। इथं आपण जर आपलं मन लावलं तर निश्चितपणे मग आपली चेतना शुद्ध होते आणि जो पुढचा काही विषय आपण चर्चा करणार ते आपल्याला समजायला आणि आत्मसात करण्यासाठी सोपं जातं। म्हणून सगळ्यांनी डोळे लावून मन शांत बनवून छातीजवळ आपले हात जोडायचे आणि मी जे म्हणेल ते माझ्या मागे म्हणायचं। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुः उन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो
श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदां सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरतिषे नमः नमो ब्रह्मण्यदेवाय गो ब्राह्मणहिताय च जगद्हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांता राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्तवृंद नीलाचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्यां जगन्नाथाय ते नमः। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। पुनश्च आपलं स्वागत आहे आजच्या सत्संगामध्ये। आपण भगवद्गीतेमधून चर्चा करणार आहोत। या संपूर्ण विश्वाचं जे कल्याण आहे हे एका भगवद्गीतेने होणार झालं आहे आणि
होईल आणि आता होतं पण आहे. का भगवंतांची वाणी आहे, भगवंतांनी गायलेलं सुंदर गीत आहे की ज्यामधून आपल्याला सत्याचं ज्ञान होतं. सत्य काय आहे? ह्या जगामध्ये सत्याचे अनेक प्रकार आहेत की एकासाठी जे सत्य आहे दुसऱ्यासाठी सत्य नसतं. काही सत्य बदलतं ह्या जगामध्ये, परंतु परम सत्य जे कधीही बदलत नाही, कधीही बदलत नाही, ते भगवद्गीता, श्रीमद भागवत, वेद, उपनिषद, पुराण आहे, जे स्वतः भगवंतांनी व्यासदेवांचा अवतार घेऊन लिखित रूपात 5000 वर्षापूर्वी कलियुगाच्या आधी दिलेलं आहे. की कलियुगामध्ये लोकांची जी स्मरणशक्ती आहे ती कमी होऊन जाईल. त्यांना काही ज्ञान सांगितलं ते लक्षात राहणार नाही, त्यांना विसर पडणार आहे. कलियुगाच्या आधी हे संपूर्ण शास्त्र जी होती ती लिखित रूपात नव्हती. शिष्य आपल्या गुरूंकडनं ऐकायचे आणि आयुष्यभर लक्षात ठेवायचे. तेवढी शक्ती होती त्या काळामध्ये. 5000 वर्षापूर्वी. आज आला 5 मिनिटापूर्वी काय सांगितलं ते पण लक्षात ठेवायला कठीण झालं. राधा गोपीनाथ जी की आहे. म्हणून आपल्यासाठी भगवंतांनी विशेष व्यासदेवांचा अवतार घेऊन हे दिव्य ज्ञान उपलब्ध केलेलं आहे. जर आपल्याला प्रामाणिकपणे जाणून घ्यायचं असेल की माझं जीवन का आहे, कशासाठी आहे, कुणामुळे आहे, त्याचा उद्देश काय आहे, माझ्या जीवनाचं समाधान आणि सफलता कशामध्ये आहे, तर आपण भगवद्गीतेमधून वाचलं पाहिजे, ते ज्ञान घेतलं पाहिजे. आपण गीतेमधून वाचूया जो 8वा अध्याय आहे, ज्याचं नावच काय आहे, भगवत प्राप्ती. त्यातून आपण वाचूया. ह्या अध्यायामध्ये आपल्यासाठी अर्जुनाने प्रश्न विचारलेले आहेत. अर्जुन भगवंताचा नित्य सखा आहे. जन्मोजन्मी जो अर्जुन आहे भगवंतांसोबत अवतार घेतो आणि भगवंताच्या लीलेमध्ये भाग घेतात अर्जुन. पण ह्या मागच्या युगामध्ये युद्धाच्या वेळेस अर्जुन गोंधळून गेले आणि माझं कर्तव्य काय आहे, मी काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, युद्ध मी केलं पाहिजे, नाही केलं पाहिजे, अशा गोंधळात ते पडले. आणि त्या गोंधळात भगवंताने टाकलं होतं मुद्दाम की ज्या निमित्ताने त्यांचा सखा जो अर्जुन तो प्रश्न विचारणार आणि त्या प्रश्नांच्या उत्तराने सर्व मानव समाजाचं कल्याण होईल. म्हणून हे प्रश्न जे आहेत आपण तेही बघूया आणि पुढचा काही थोडा भाग घेऊया गीतेचा की ज्याने आपल्याला बोध होईल की अक्षर ब्रह्मयोग नाव ह्या अध्यायाचं आणि आपल्या भाषेमध्ये भगवत प्राप्ती. तर कारण त्याविषयीच प्रश्न आहेत, आपण ते वाचूया. माझ्या मागे म्हणा. अर्जुन उवाच किं तत् ब्रह्म किम अध्यात्मम् किं तत् ब्रह्म किम अध्यात्मम् किं कर्म पुरुषोत्तमः किं कर्म पुरुषोत्तमः अधिभूतं च किं प्रोक्तम् अधिभूतं च किं प्रोक्तम् अधिदैवं किम् उच्यते अधिदैवं किम् उच्यते. तर प्रश्न काय केला बघा. अनुवाद तात्पर्य शिलप्रपात. अनुवाद. अर्जुनाने विचारले. काय विचारलं? हे पुरुषोत्तम, हे भगवान, ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, सकाम कर्म म्हणजे काय, ही भौतिक सृष्टी म्हणजे काय आणि देवता कोण आहे हे सर्व कृपया मला सांगा. लोकांना प्रश्न पडतो ना की देव कुठे आहे, देव कोणी बघितला, देव कुठे असतो का, त्यांनी थोडं गीता वाचली पाहिजे असे प्रश्न केलेले आहेत अर्जुनाने. पण आव्हानात्मक नाही केलेलं आहे, नम्रतेने केलेलं आहे. तुम्हाला जाणून घ्यायचे देवता कोण आहे, मी कोण आहे,
ही सृष्टी काय आहे, हे कुणी बनवलं आहे, किंवा याच्याविषयी मला ज्ञान द्या, हे काय आहे. पुढच्या श्लोकात म्हटलेलं आहे, हे मधुसूदन, यज्ञांचा अधिपती कोण आहे, आणि ह्या देहामध्ये म्हणजे सर्व जीवांच्या देहामध्ये तो कसा निवास करतो, आणि भक्तिमय सेवेमध्ये युक्त झालेले पुरुष मृत्यूसमयी तुम्हाला कसं जाणू शकतात. म्हणजे भक्तगण, जे श्रद्धावान भक्त आहेत, ते मृत्यूसमयी तुम्हाला कसे काय जाणू शकतात ते पण सांगा. तर भगवंतांनी उत्तर दिलेलं आहे की श्री भगवान म्हणाले, अविनाशी दिव्य जीवाला ब्रह्म म्हटले जाते. लक्ष द्या, भगवान म्हणतायत, श्री भगवान म्हणाले. लोक म्हणतात, कोणी बघितलं भगवंताला, भगवंत कुठे असतो का. इथे आपण ऐकतो गीतेमध्ये भगवंत बोलत आहे, भगवंत ऐकत आहेत, भगवंत आपल्या भक्तासाठी सेवक बनलेले आहेत, रथाचे चालक बनलेले आहेत. तर हे भगवंताची लीला आहे. पण ज्याला श्रद्धा नाही आहे तो शंका घेणार आणि मायेच्या प्रभावामध्ये फसणार. तर भगवंत म्हणतात, श्री भगवान म्हणाले, काय म्हणाले, अविनाशी दिव्य जीवाला, म्हणजे आपण जे आहोत दिव्य जीव आत्मा, अविनाशी दिव्य जीवाला ब्रह्म म्हटले जाते. अहम ब्रह्मास्मी जे म्हणतात ना, अहम ब्रह्मास्मी, जे वेदांचं वाक्य आहे, अहम ब्रह्मास्मी, तेच अविनाशी दिव्य जीवाला ब्रह्म म्हटले जाते. आणि त्याच्या नित्य स्वभावाला, जो आत्म्याचा नित्य स्वभाव आहे, आणि आत्म्याच्या नित्य स्वभावाला अध्यात्म असे म्हणतात. अध्यात्माची अतिशय संक्षिप्त आणि थोडक्यामध्ये मुख्य व्याख्या ही आहे, आत्म्याचा स्वभाव म्हणजे आपला स्वभाव, अध्यात्म, आत्म्याचा अभ्यास, अध्यात्म. जीवांच्या भौतिक देहाच्या उत्पत्तीस कारणीभूत असणाऱ्या सर्व कार्यांना कर्म किंवा सकाम कर्म असे म्हणतात. आपण जे म्हणतो कर्माचे भोग आहे, कर्माचे फळं भोगावे लागतात, तर ते काय आहे, सकाम कर्म. आपल्या भौतिक कामना, स्वतः मालक बनण्याच्या कामना, आपण तो विषय घेतला आहे. मालक म्हणजे काय, की मला कंट्रोलर व्हायचं आहे, मला सत्ता आपली बनवायची आहे, मला हुकूम आपला गाजवायचा आहे, सगळ्यांनी माझं ऐकलं पाहिजे, माझी सत्ता चालली पाहिजे. कुठे, माझ्या देहावर, माझ्या कुटुंबावर, माझ्या समाजावर, माझ्या गल्लीमध्ये, अशी लोकांची इच्छा असते. मग पुढे होत तालुका, मग जिल्हा, आणि मग देश पातळीवर लोकांची अशी कामना असते की माझी सत्ता चालली पाहिजे. तर हे मालक होण्याची भावना, सकाम कामना, भौतिक कामना. आपण सेवक आहोत हे सोडून देणं, या विचार लक्षात नाही घेणं की मी सेवक आहे, मी मालकाचं ऐकलं पाहिजे, हा विचार नाही. माझा कोणी मालक आहे हे नाही मानणार, मला सगळ्यांचं मालक व्हायचं. आणि हेच ह्या जीवाचं पतनाचं आणि दुःखाचं कारण आहे, समस्येचं कारण आहे, की या जगातला जीव कुणाचं ऐकायचं इच्छा ठेवत नाही आहे, माझं सगळ्यांनी ऐकावं अशी इच्छा आहे, म्हणून समस्या आहे. का आपण ऐकतो सबका मालिक एक तो भगवंत आहे, सर्व जीवांचा, सर्व देवतांचा, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक भगवान महाविष्णू हे आपले स्वामी आहेत, जगन्नाथ स्वामी, विश्वनाथ स्वामी. पण आपण ते मानत नाही, जाणत नाही, आणि केवळ आपल्या छोट्याशा जीवनाच्या, छोट्याशा संपत्तीचा आपण मालक व्हायची इच्छा ठेवतो. समजतो की मला हे सुख देईल, मला हे समाधान देईल, जे अशक्य आहे. जन्मोजन्मी झालं नाही तर ते शक्य नाही. तसं काम कर्म काय आहे, भौतिक कामनांनी केलेलं कर्म. पुढे काय म्हणतात भगवंत, हे अर्जुना, निरंतर बदलणाऱ्या भौतिक जगाला अधिभूत असे म्हणतात. अधिभूत, आपण जे म्हणतो 3 प्रकारचे ताप असतात, आध्यात्मिक क्लेश, आध्यात्मिक ताप, आधिभौतिक ताप किंवा क्लेश, आणि आधिदैविक. तर 3 गोष्टी आहे, अधिदैव, अधिभूत आणि अध्यात्म. आपल्याला जे मनामुळे आणि देहामुळे जे दुःख मिळतं
क्लेश मिळतात, क्लेश. त्याला म्हणतात आध्यात्मिक क्लेश. आपल्या संबंधित येते. आपलं मन, आपलं तन याने जे स्वजन जवळचे त्यांना म्हणतात आध्यात्मिक क्लेश. आधी भौतिक, दुसऱ्यांकडनं जे क्लेश मिळतात, यातना मिळते त्याला आधी भौतिक. आणि जे नैसर्गिक आपत्ती किंवा दैवी आपत्तीने जे क्लेश मिळतात त्यांना म्हणतात आदिदैविक क्लेश ना. महापूर, दुष्काळ किंवा भूकंप, अशा सुनामी, वादळ याने जे समस्या होते किंवा क्लेश येतात त्यांना म्हणतात आदिदैविक. तर बघून सांगताय की निरंतर बदलणाऱ्या ह्या भौतिक जगाला काय म्हणतात? अधिभूत. चंद्र सूर्यासारख्या देवदेवतांचा समावेश असणाऱ्या परमेश्वराच्या विश्वरूपाला अधिदैव असे म्हणतात. अधिदैव जे भगवंताचं विश्वरूप आहे, ज्याच्यामध्ये 33 कोटी देवता आहे. बघा, आपण रोज बघतोय सूर्यदेवाला, चंद्रदेव आपण रोज बघतोय, भूमाता, भूमिदेवी जी भगवंताची देवी शक्ती आहे. भगवंत पिता आहे आणि त्यांची शक्ती जी आहे ती आपली माता आहे, भूमाता. तर देव दिसायला दिसतोय आपल्याला, देवाची शक्ती दिसते, देवाचं सगळं अचिंत्य जे वैभव आहे, विश्वरूप आहे अनंत, ते आपल्याला बघायला मिळतं आहे. पण आपली श्रद्धा नाही आहे म्हणून आपण असं समजतो हे कुणाचं नाही, हे सगळं असंच माझ्यासाठी फक्त असं विचार लोकांचा, की या जगाचा मालक कोणी नाही आहे. माझ्या दुकानाचा मालक आहे, माझ्या घराचा मालक आहे, माझ्या जमिनीचा मालक आहे, प्रत्येक गोष्टीला गाडीला मालक आहे, प्रत्येक वस्तूला मालक आहे, पण जगाला कोणी मालक नाही असं लोक म्हणतात ना. असं होईल का? प्रत्येक वस्तूला मालक. आजकाल लोक काही पुस्तक लिहितात, छोटं मोठं, त्याचासुद्धा अधिकार हे माझं पुस्तक आहे, हे कुणीच छापू नये, याच्यातला कुणीच भाग कुणी कॉपी करू नये, इतका अधिकार आपण दाखवतो. घ्यायचं कुठून? जगाकडनं घ्यायचं, सगळं दुसऱ्याकडनं घ्यायचं आणि आपलं बनवून कुणी घेऊ नये. हे याच्यातून कुणी कॉपी करू नये, कुणी याचा उपयोग करू नये माझ्या परवानगीशिवाय, असं लिहितात ना. सर्व अधिकार सुरक्षित. याच्यातून काय सिद्ध होतं? मालक बनण्याची इच्छा आहे. माझी परवानगी घेतल्याशिवाय कुणी ह्या पुस्तकातला छोटासा भागसुद्धा कॉपी करू नये, कोणाला पाठवू नये, अशी का भावना आहे? मालक बनण्याची इच्छा आहे, सेवेची इच्छा नाही आहे की हे मुक्तपणे वाटावं, लोकांनी याचा अनंत प्रकारे याचा उपयोग घ्यावा, प्रचार करावा, प्रसार करावा. मला पैसे भेटले पाहिजे, त्या पुस्तकातून मला कमाई झाली पाहिजे, असंच प्रत्येक विचार. म्हणून जीवाला कधी समाधान भेटत नाही. पण जेव्हा कोणी व्यक्ती मुक्तपणे मी जगाकडनं घेतलं आहे तर मी जगाची सेवा केली पाहिजे, माझं जीवन सेवेसाठी आहे हे समजल्याशिवाय आपल्याला भगवंताची अनुभूती होणार नाही. का? भगवंत हा सदैव सेवेच्या भावनेमध्ये असतो. म्हणून भगवंताला काय म्हणतात? सेवेचा मूल उगम किंवा सेवारूप, सेवामय भगवंत हे सेवा भावनेने युक्त आहे. म्हणून भगवंत प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये परमात्मा रूपाने साथ देतो जीवाला. कशासाठी? जीवाला सांभाळण्यासाठी. आणि तो जीव या जगामध्ये एकटा आहे, हा हे विदेश आहे आपल्या सर्वांसाठी. हे भौतिक जगत काय आहे? परदेश, विदेश आहे. आपलं स्वदेश कोणतं आहे? वैकुंठ, जिथून आपण आलो आहे. स्वदेश, आत्म्याचा देश कोणता आहे? भारत देश नाही आत्म्याचा, 40 गाव देश नाही आहे प्रदेश. आपला देश कोणता आहे? सगळ्यांचा, जीवांचा, भगवंताचा देश, वैकुंठधाम, स्वदेश. म्हणून हे जग काय आपलं परदेश आहे. आपण सर्व परदेशी बनलेलो आहे, विदेशी बनलेलो आहे आपण. म्हणून भगवंताला चिंता वाटते की ह्या जगामध्ये या जीवाला अनेक संकटांचा सामना करावा लागेल, का तो परदेशी आलेला आहे, बाहेर गावाला आलेला आहे. म्हणून भगवंताला चिंता वाटते की हा परदेशी स्वदेशी कधी बनणार, माझ्याकडे पुन्हा कधी येणार. घर आजा परदेसी तेरा देश बुलाए रे, ऐकले गाणं?
भगवंत बोलत आहे की घर आजा परदेसी तेरा देश बुलाए. भगवंत बोलवतोय की माझ्याकडे या, मी तुमची वाट बघतोय. या जगात आपली लोक वाट लावतात. या जगात लोक आपली वाट लावतात, कोणी आपली वाट बघत नाही, कोणी बघत नाही वाट. पण भगवंत विठोबा वाट बघतोय पंढरपूरला. दोन्ही हात कमरेवर ठेवून, त्याचे हात दुखत असतील विठोबाचे, पण तो सदैव मागचे 5000 वर्षापासून उभा आहे. त्या रूपामध्ये साक्षात विठ्ठल पांडुरंग आहे, भगवान श्रीकृष्ण आहे. दिव्य स्वयंभू भगवंताचं रूप आहे. ते बालाजी असो, ते रंगनाथ स्वामी असो, जगन्नाथ स्वामी असो, हे सर्व भगवंताचे रूप आहे, स्वयंभू आहे, दिव्य शक्तीने युक्त आहे. किंवा महादेवाचं ज्योतिर्लिंग असो, सगळं स्वयंभू दिव्य शक्तीने युक्त आहे. त्र्यंबकेश्वर आपल्याला खूप जवळ आहे. तर हे सगळं दिव्य धाम आहे भगवंताचं. पण ज्यांना श्रद्धा नाही आहे त्यांना अनुभूती होऊ शकत नाही. तर सांगायचा उद्देश आहे की देवता, चंद्र सूर्य हे देवता आहे. त्यांचा प्रभाव दिव्य आहे, त्यांची शक्ती अनंत आहे, अनंत आहे. त्याच्यामुळे संपूर्ण विश्वाचं जीवन चाललेलं आहे. सूर्यामुळे सगळ्यांना शक्ती मिळते. जर सूर्य उगवलाच नाही 2 दिवस 8 दिवस, आपलं जीवन राहू शकत नाही. आणि चंद्रामुळे काय होतं, चंद्रामुळे जी वनस्पती आहे, अन्नधान्य, त्याचं पोषण होतं. त्यात जो रस आहे, जीवन रस ही सगळं वनस्पतीमध्ये, अन्नधान्यामध्ये चंद्रामुळे येतो. ते गीतेमध्ये सांगितलं भगवंतांनी. म्हणून चंद्र सूर्य हे देवता आहे. वायुदेवता, वायुदेवता, अग्निदेवता. म्हणून आमच्याकडे, मी लहानपणी बघितलं आहे आमच्या जुन्या घरी, आता नवीन घर झालेलं आहे, तिथं चुला नाही, आधी चुला होतो मातीच्या घरामध्ये. ताई पहिला जे पोळी असायची किंवा भाकर असायची, पहिला त्या पोळीचा भाग काही ना चाणकी अग्नीला द्यायची. तुम्ही आजी जे आहे तिथे त्यांनी केलेलं असले, आता पण देत असेल अग्नीमध्ये. भावना काय आहे, अग्नी देवता आहे. पहिला मान अग्नीला, की या अग्नीमुळे अन्न शिजतंय, अन्न बनतंय, आपण अन्न खाणार आहे, त्या अग्नीला पण आपण काही दिलं पाहिजे. यज्ञ जे म्हटलं ना, यज्ञ काय आहे, आणि अग्नी काय आहे, भगवंताचं मुख आहे. जसं यज्ञामध्ये काय होतं, यज्ञामध्ये आपण अग्नी प्रकट करतो आणि मग स्वाहा स्वाहा सगळी आहुती देतो आपण. तर ती आहुती भगवंतासाठी आहे. कुणी म्हणेल हे काय तुमचं चाललं, सगळं वाया घालतात तुम्ही, सगळं तूप आणि सगळं आमचं धान्य जे आहे यज्ञामध्ये सगळं वाया घातलं तुम्ही, कोणाला खाऊ घातलं असतं, त्यांना पण खाऊ घालू आपण. पण आधी भगवंतालाच द्या ज्याच्याकडनं मिळतंय. लोक असं म्हणतात, अरे त्याला खाऊ घाला, याला खाऊ घाला. या जगामध्ये कोणीच उपाशी नाही आहे. कोणी उपाशी आहे तर आपल्या कर्मामुळे आहे. ज्याचं डोकं बिघडलेलं आहे तो उपाशी आहे. पशुपक्षी कधी उपाशी राहत नाही. एखादा माणूस उपाशी का आहे, त्याचं डोकं बिघडलेलं आहे म्हणून तो उपाशी आहे. त्याचे कर्माचे भोग आहे, अन्न आहे पण तो खाऊ शकत नाही आहे, तर त्याचे कर्माचे भोग आहे त्याचे. नाही तर जीव कोणी उपाशी नाही जगामध्ये, कोणी उपाशी नाही. लोक आज इतके घुटके खात आहेत, दिवसभर घुटके खात आहेत, त्यांना कोण खायला सांगत नाही आहे, पण ते स्वतःहून विष खात आहे. त्याला कोण थांबवणार. जे अन्न खायला पाहिजे 5 रुपयामध्ये 10 रुपयामध्ये, अनेक भिकारीसुद्धा अन्न नाही खात, गुटखेच खातात दिवसभर, व्यसनी बनलेले आहेत. तशा जीवांना कोण मदत करणार, कोणी मदत करू शकत. त्यांनी स्वतः बदललं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. तर सांगायचा उद्देश आहे की भगवंताच्या शक्ती, भगवंताचं अस्तित्व सर्वत्र आहे. आपण जे म्हणतो ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेव म्हणजे काय, ज्याचा वास, ज्याचा निवास, वास सर्व ठिकाणी आहे, सर्वत्र आहे. सर्वत्र वसती इति वासुदेव, ही एक व्याख्या आहे वासुदेवाची. एक आहे वसुदेवस्य पुत्र वसुदेवस्य सुत इति वासुदेव, किंवा सर्वत्र वसती इति वासुदेव. म्हणून आपण जर प्रामाणिकपणे
भगवंताला नमन केलं, ओम नमो भगवते वासुदेवाय. तर भगवंत जो आपल्या आत बाहेर सर्वत्र आहे, कणाकणामध्ये अणुअणूमध्ये आहे, तो त्याचा स्वीकार करणार, आपल्याला काय म्हणणार, कृपा करणार. तथा किंवा आपल्या काही मनोकामना असेल, इच्छा असेल, तो सर्व पूर्ण करणार. तर म्हणून आपण थोडे विश्वास ठेवून ऐकलं पाहिजे की भगवंत म्हणताय की ह्या देवता ज्या आहेत, चंद्र सूर्यासारखे देवता, यांनी जे युक्त आहे विश्वरूप भगवंताचं, ते काय आहे, अधिदैव आहे. आणि प्रत्येक देहधारी जीवामध्ये परमात्मा रूपाने मी पुरुषोत्तम भगवान वास करतो आणि मलाच अधियज्ञ, यज्ञांचा अधिपती असे म्हणतात. पती म्हणजे स्वामी, तर सर्व जीवांचा स्वामी परमात्मा त्या आत्म्यासोबत कुठे आहे, ते जीवासोबत आहे. कुठे, हृदयामध्ये. सर्वस्वचाहम हृदि सन्निविष्टो मत्ता स्मृती ज्ञानम अपोहनम च. 15व्या अध्यायामध्ये 15वा श्लोक आहे की प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये सदैव नित्य वास करतो. आणि माझ्याकडून सर्व जीवांना काय मिळतं, स्मृती, ज्ञान आणि विस्मृतीसुद्धा. स्मृती आणि विस्मृती सगळं मिळतं. आपण बघितलं, अधिभूत म्हणजे अनंत विश्व, अधिदैव म्हणजे हे विश्वरूप ज्यामध्ये देवतांचा समावेश आहे, आणि अधियज्ञ तर परमात्मा जो प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये, त्याला अधिदैव म्हटलं आहे. पुढचे 2-3 श्लोक आहे, आपण ते घेऊया, महत्त्वाचे आहेत. आजचा जो विषय मला मांडायचा होता त्या पुढच्या श्लोकावर अवलंबून आहे. माझ्या मागे म्हणा, अंतकालेच मामेव, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम, स्मरण मुक्त्वा कलेवरम यह प्रयाति समद्भावम, यह प्रयाति समद्भावम याति नास्ति अत्र संशयः, याति नास्ति अत्र संशयः. अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यह प्रयाति समद्भावम याति नास्ति अत्र संशयः. भगवंत म्हणताय, काय म्हणतं भगवंत, आणि अंतकाळी म्हणजे कोणती काळ, अंतकाळ, मृत्यूची वेळ, आपल्या परीक्षेची वेळ. परीक्षा, आपण जे आयुष्यभर अभ्यास केला त्याची परीक्षा होईल मृत्यूच्या वेळेस. कुणी म्हणेल नाही नाही, मी की नाही शेवटच्या दिवशी, शेवटच्या क्षणी नाम घेईल भगवंताचं. जसं आपण म्हणतो ना, आम्ही सुद्धा बघितलेलं गावाकडे, आमच्या गल्लीमध्ये बाबा होते, आजोबा. 10 वर्ष ते बेडवर पडून होते, 10 वर्ष. संधिवातामुळे त्यांचं शरीर पूर्ण निकामी झालं होतं. तर 10 वर्ष ते बेडवर सगळं चाललं त्यांचं, 10 वर्ष. आणि जेव्हा त्याचे शेवटचे दिवस आले जायचे, मग तेव्हा बाबा, त्याचे नातू होते सगळे, मुलं होते, सुनबाई सगळे, बाबा, मुली, बाबा देवाचं नाव घ्या, बाबा देवाचं नाव घ्या. त्यांना 3 दिवस जीव जात नव्हता. 3 दिवस खूप यातना होत होते, 3 दिवस. आणि मी स्वतः बघितलं, ते सगळं सांगत होते, बाबा देवाचं नाव घ्या, बाबा देवाचं नाव घ्या. पण ज्या बाबाने आयुष्यभर देवाचं नाव घेतलं नाही, अभ्यास केला नाही, सराव केला नाही, सवय लावली नाही, अंतकाळी जेव्हा इतकी यातना होते, ते कसं आठवणार, नाही आठवणार. आपल्याला ते आठवणार आपण जे केलं असेल आयुष्यात. तसं परीक्षा केवळ 2 तासाची 3 तासाची असते, पेपर परीक्षा. पण त्या परीक्षेसाठी 1 वर्षभर अभ्यास करावा लागतो, शाळेत जावं लागतं, शिक्षकांचं ऐकावं लागतं, शिक्षकांकडनं सगळं ना ज्ञान घ्यावं लागतं. तेव्हा कुठे 3 तासाच्या पेपरमध्ये काही लिहिता येईल आणि ते पास होता येईल. जर नापास झालो तर काय होईल, पुन्हा तो पेपर द्यावा लागेल, पुन्हा यावं लागेल पेपर द्यायला ते शाळेमध्ये. तसं जीवनाचं पण आहे. मृत्यू म्हणजे शेवट नाही आहे, मृत्यू म्हणजे द एंड,
समाप्त, सगळं संपलं असं नाही. मृत्यू केवळ परीक्षा आहे. आणि जो व्यक्ती मृत्यूच्या परीक्षेत पास होईल त्याला पुन्हा परीक्षा द्यायला वापस यावं लागत नाही. वैकुंठाला आम्ही जातो आमच्या गावा, पुन्हा तो जन्म घेत नाही दुःख भोगायला. पास झाला तो. आपण मागच्या जन्मात ती परीक्षा दिली तर पास झालो का नापास झालो? मागच्या जन्मात आपण जी परीक्षा दिली, मागच्या जन्मात आपण जी परीक्षा दिली मृत्यूची, त्यात आपण पास झालो का नापास झालो? नापास झालो. म्हणून आपल्याला जन्म घ्यावा लागलेला आहे, समजलं पाहिजे. हा पहिला जन्म नाही आपला, आपण नापास झालोय. एका जन्मात नाही. जर गीता भागवत वाचलं तर कळतं हा जीव 84 लक्ष वेणीमध्ये जन्म घेत 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 परीक्षा देऊन देऊन नापास होतोय, पास होत नाही. आणि जर एखादा बुद्धिमान असेल तो काय म्हणणार, जर मी 5 वेळेस नापास झालोय, आता 6व्या वेळेस मी पेटून अभ्यास करणार, मी कडक अभ्यास करणार, चांगला अभ्यास करणार. जो बुद्धिमान आहे. आणि ज्याला बुद्धी नाही आहे, जो त्याची बुद्धी कमी आहे, तो काही बोध नाही घेणार की 5 वेळा नापास झालोय, 6व्या वेळेस टाईमपास नाही केला पाहिजे, त्याला समजणार. म्हणून आपण बुद्धिमान असलं पाहिजे की मृत्यू ही आपली परीक्षा आहे. आणि त्यासाठी मनुष्यजन्म हा अतिशय मोठी संधी आहे की ज्यामध्ये आपण चांगला अभ्यास करून, चांगली सवय लावून, चांगलं ज्ञान घेऊन मृत्यूची परीक्षा आपण सहज पास होऊ शकतो, सहज. आणि मृत्यू कधी येऊ शकतो? शाळेचा पेपर, कॉलेजचा पेपर, कोणती परीक्षा, त्याचं एक टाईम टेबल असतं. टाईम टेबल, परीक्षा कधी होईल, कुठे होईल, त्याचा सिलेबस काय असेल, ते सगळं दिलेलं असतं. तेव्हा आपण त्या मुलांना कठीण जातं. आणि मृत्यूची परीक्षा टाईम टेबल आहे का? काहीच टाईम टेबल नाही आहे. परीक्षा कुठे होईल, कशी होईल, कधी, कोण घेईल, काही सांगता येत नाही. म्हणून ही परीक्षा कठीण आहे, याचा अभ्यास आतापासून केला पाहिजे. म्हणजे ही कशी आहे परीक्षा? सरप्राईज टेस्ट आहे. सरप्राईज. तुम्हाला काय असतं एक, म्हणजे काय ना, सरप्राईज, आश्चर्य किंवा सरप्राईज, माहीत नाही, अचंबित किंवा माहीत नाही, सरप्राईज आहे तुम्हाला, ज्ञान नाही. काय शब्द आहे की कधी घेतली जाईल, कधी सरप्राईज. तुम्हाला काय असेल ते सरप्राईज असेल, माहीत नसेल तुम्हाला, जाणीव नसेल. तर म्हणून अशा परीक्षेने पास होण्यासाठी भगवंत सांगताय, अंतकाळी केवळ माझे चिंतन करीत, माझे स्मरण करीत जो व्यक्ती आपला देहत्याग करतो, जो देह सोडतो, तो तत्काळ माझ्या धामाची प्राप्ती करतो, यात मुळीच संशय नाही. भगवंताचं वचन आहे, जे सत्य वचन आहे. काय? जो अंतकाळी माझे चिंतन ठेवून, माझं स्मरण ठेवून देह सोडणार. खूप सोपं आहे, फक्त चिंतन ठेवायचं भगवंताचं. जेव्हा काही शक्य नाही आहे, नाम कंठसुद्धा कफ, वायू, पित्तने निकामी होतो, काही बोलू शकत नाही आपण. पण जे आपलं चित्त आहे, चेतना आहे, त्याच्यामध्ये काय होऊ शकतं? चिंतन होऊ शकतं. अंक केव्हा होईल चिंतन? जिवंतपणे केलं असेल तर, आता केलं असेल तर, सवय लावून घेतली असेल तर. केवळ चिंताच केली आहे, मुलांचं काय होईल, माझ्या देहाचं काय होईल, माझ्या केसांचं काय होईल. लोकांच्या केसांची खूप चिंता असते. कलियुगात जास्त होऊन गेले. अजून थोडे 2-3 केस पिकले की त्यांना चिंता व्हायला लागते, त्याला कसे काळे करू, कसे काळे करू. अतिशय वाईट स्थिती आहे. सफेद केस चांगली गोष्ट आहे. काय की आता व्यक्ती काय झाला आहे, मोठा झालेला आहे. ज्येष्ठ व्यक्ती, लोकांना ज्येष्ठ नाही म्हणायचं आहे, लोकांना काय व्हायचं, कनिष्ठ व्हायचं. काळे केस, त्याचं कौतुक असतं. तर सांगायचा हेतू हा आहे की ज्याची चिंता नाही केली पाहिजे ती चिंता ठेवतात, आणि ज्याचं चिंतन केलं पाहिजे ते करत नाही. म्हणून काय होतं, परीक्षेमध्ये नापास होतात आणि पुन्हा पुन्हा जन्म घेऊन दुःख भोगतात. तर पुढचं एक तोही महत्त्वाचं श्लोक आहे.
यम यम वापि स्मरन् भावं यम यम वापि स्मरन् भावं त्यजति अन्ते कलेवरं त्यजति अन्ते कलेवरं तं तं ये वेति कौन्तेय सदा तद्भावभावितः तं तं एव येति कौन्तेय सदा तद्भावभावितः। हे कौन्तेय, आपला देहाचा त्याग करीत असताना मनुष्य ज्या ज्या भावनेचे चिंतन करतो, ज्याचे ज्याचे स्मरण करतो, त्या त्या भावाची त्याला निश्चितपणे प्राप्ती होते। खूप महत्त्वाचा सिद्धांत आहे की मृत्यूच्या वेळेस ज्याचं चिंतन होईल ते भेटणार। माझ्या बंगल्याचं काय होईल? बंगल्याची आठवण काढली जातात ना, मग काय होईल? तर बंगल्यामध्ये जन्म होईल। तू काय जन्म होईल सांगता येत नाही। उंदीरचा होईल का किड्याचा होईल का कोणता होईल, झुरळ होईल किंवा कुत्रा होईल किंवा मनुष्य होईल सांगता येत नाही। कर्म जसं केलं असेल तसा जन्म होईल, पण जे चिंतन करणार त्या संबंधी आपलं गती होते। म्हणून शेवटचा श्लोक माझ्या मागे म्हणा, तस्मात् सर्वेषु कालेषु तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्धे च मामनुस्मर युद्धे च मया अर्पित मनोबुद्धिः मया अर्पित मनोबुद्धिः मामेवेष्यसि असंशयः मामेवेष्यसि असंशयः। खूप महत्त्वाचा श्लोक आहे। आजचा जो विषय मला घ्यायचा होता तो यासाठी होता, म्हणून हे अर्जुना, तू सदैव माझे कृष्ण रूपाचे चिंतन करीत स्मरण करीत राहा आणि त्याच वेळी आपल्या युद्धरूपी स्वधर्माचेही कर्तव्याचेही पालन कर। स्वतःची कर्मे मला अर्पण केल्याने आणि आपल्या मनास व बुद्धीस माझ्या ठाई स्थिर केल्याने तुला निश्चितपणे माझी प्राप्ती होईल। आणि ही प्राप्ती आता सुद्धा शक्य आहे का? आपण जिवंत आहोत, आपल्यामध्ये शक्ती आहे, आपल्यात इच्छाशक्ती आहे, आपल्यात बुद्धी आहे, आपल्यात सामर्थ्य आहे, आपल्या अवलंबून आहे। इथे भगवंताचं स्वरूप प्रकट आहे, केवळ फोटो नाही आहे। भगवंताने आपण ज्या रूपात बघू शकतो त्याला त्या रूपात प्रकट झालेला आहे। आपण त्याच्या दिव्य रूपामध्ये आपला आज जो परमात्मा आहे ते आपण बघू शकत नाही का? आपली ती क्षमता नाही आहे, आपली ती इतकी शुद्धी नाही आहे। पण ज्या रूपात आपण बघू शकतो भगवंताला त्या रूपात भगवंत प्रकट होतात आणि सगळं त्याच्या इच्छेने होतं आहे। हे सत्संगाची जागा, याचं हे सगळं जे बनलेलं आहे, आपण सगळे जे आलेलो होतो की आपण सगळे आलेलो होतो ते त्याच्या इच्छेमुळे होतो। गोपीनाथ जे आहे, गोपींचे नाथ, आपल्या सर्वांचे नाथ स्वामी गोपीनाथ स्वामी भगवान, त्यांच्यामुळे सगळं होतं आहे। म्हणून आपण हा विश्वास ठेवला पाहिजे की भगवंताची उपस्थिती इथे आहे, त्याच्याशिवाय हे सगळे इतके लोक कोणी येणार नाही, ते कोणी येणार नाही, कोणी येऊ शकत नाही। तिथं काही बाकीचं काही मिळत नाही ते, पण सगळे लोक श्रद्धेने येतात का? भगवंताची अनुभूती होते किंवा समाधान वाटते। तर हेच सांगायचं आहे की भगवंताचं वचन आहे, तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धे च। सोडण्याची काही आवश्यकता नाही आहे। आपण जिथे आहोत, कुटुंबामध्ये, आपल्या व्यवसायामध्ये जे ठेवायचं आहे जे आवश्यक आहे, पण आपलं मन आपली बुद्धी भगवंताच्या ठिकाणी ठेवायचं आहे। तुकोबांचं वचन आहे, सुखी संसारी असावे चित्त परब्रह्मी ठेवावे। जगामध्ये सुखी असावं, जे आहे त्यामध्ये समाधान ठेवावं, जे आहे खूप आहे। आणि चित्त कुठे ठेवायचं? परब्रह्मी, जे आपल्याकडे नाही आहे त्याचं दुःख नाही ठेवायचं, त्याची आवश्यकता नाही आहे। जे आहे ते पण कमी नाही आहे, जे आहे त्याचं समाधान ठेवावं। जीवन जगायला जे आवश्यक आहे ते भगवंत स्वतःहून देतो। जर आपल्याला भेटलं नाही काही गोष्टी, समजून घ्यावं ते आपल्याला आवश्यक नाही आहे किंवा ते आपल्या भाग्यात नाही की भगवंताची इच्छा नाही आहे, असं समजून ते आपण मान्य केलं पाहिजे। पण खूप वेळेस आपण काय होतं, आपलं काय होतं की आपण जे भेटलं आहे त्याची किंमत ठेवत नाही, त्याचे आभार मानत नाही, आणि एक दोन गोष्टी नाही आहे त्याचं आपण आयुष्यभर दुःख ठेवतो, म्हणून आपण अभागी बनतो,
असंतुष्ट असतो. खूप धन्यवाद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम राम. एक माझा एकदम प्रश्न असेल तर आता विचारू शकता, नाही तर मग नंतर प्रत्यक्ष वैयक्तिक भेटू शकता. हे प्रश्न कोणाचा, काही शंका, काही कमेंट्स, टीका टिप्पणी? ठीक आहे, खूप धन्यवाद. हरे कृष्ण. प्रभूजी पाणी. हरे कृष्ण. तर प्रभूजी भगवद्गीतेतल्या काही श्लोकांना आपल्याला खूप मोठी शिकवण दिली. तर त्याबद्दल प्रभूजींचं वैष्णव पद्धतीने 3 वेळेस हरी बोल करून आपण धन्यवाद करूया. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. यानंतर आजचा जो आपल्याला प्रसाद आहे त्या प्रसादाचा जो अन्नदानाचा खर्च आहे 5,000 रुपये. तर आपल्याला जो दिला आहे श्रीमान राजेंद्र पंडित सोनजे, हे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक आहेत. तर मी प्रभूजींना विनंती करतो की त्यांनी समोर यायचं आहे आणि प्रभूजींकडे एक छोटंसं गिफ्ट स्वीकारायचं आहे. श्रीमान राजेंद्र पंडित सोनजे प्रभूजींना विनंती करतो की त्यांनी मंचाजवळ यायचं आहे आणि प्रभूजींकडे एक छोटंसं गिफ्ट स्वीकारायचं आहे. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे तर श्रीमान राजेंद्र पंडित सोनजे प्रभूजी यांनी आता प्रसाद स्पॉन्सर केला. त्याबद्दल वैष्णव पद्धतीने 3 वेळेस हरी बोल करून त्यांचा धन्यवाद करूया. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. यानंतर आपला जो आता गीता कोर्स झाला होता तर त्याचा त्याचे सर्टिफिकेट आहे, ते सर्टिफिकेट आज आपल्याला वितरण करायचे होते. आज जगन्नाथ यात्रा प्रभूजी यांच्या हस्ते आज आपण जो प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम आहे तो करणार आहोत.